श्रोतेहो, लोकजागर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जैविक शेती करणारे प्रगतिशील शेतकरी निखिल मधुकर टेटू यांच्याशी ममेश मातरकन यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. श्रोते नमस्कार. लोकजागर या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपल्या वाडवडिलांनी जी शेती केली केमिकल्स न वापरता तशी आपण करत आहोत का, हा विचार आपण कधी केला आहे का? मुळात 60 ते 70 वर्षांपूर्वी बाजारात कोणतेही रासायनिक खत किंवा विषारी कीटकनाशक नव्हतेच. त्यावेळी शेती ही पूर्ण शेणखतावरच केली जायची. म्हणून तेव्हा जी धान्य, भाजीपाला अथवा फळे मिळायची ती पौष्टिक असायची. ते अन्न खाल्ल्यानंतर मानवाच्या शरीराला आवश्यक असे घटक मिळायचे. शरीराची सर्व पोषक घटकांची गरज पूर्ण व्हायची. म्हणून त्यावेळी माणसे 100 वर्षापर्यंत आरामात जगायची. पण आता माणसाचे आयुष्यमान 100 वरून 60-70 वर आले आहे. आणि हे दुष्परिणाम कशाचे आहेत, हा आपण विचार कधी केला आहे का? हे दुष्परिणाम आहेत रसायनांचे. आपण जो शेतात रसायनांचा वापर करतो त्यामुळे काय काय होतं, तर सर्वात आधी माती खराब होते, मातीतील पोषक घटक कमी होतात, मातीतील जीवजंतू नष्ट होतात आणि जमीन नापीक होण्याच्या मार्गावर जाते. तीच रसायने पाण्यात मिश्रित होतात, त्यामुळे पाणी खराब होतं. पाऊस पडल्यानंतर शेतात जी रसायने वापरली ते पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन विहीर, ओढे, नाले, नदी तसेच धरण यांच्या पाण्यात मिसळते. पशुपक्ष्यांसह पेयजलावाटे ही रसायने आपल्या शरीरात जातात. आजच्या आहारातून मानवाच्या शरीरास ज्या घटकांची गरज आहे ते घटक मिळत नाही. रसायनयुक्त आहार, पाणी, हवा यामुळे आज मानवाला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागत आहे. आणि लहानपणापासूनच जर हे विष मुलांच्या शरीरात गेले तर पुढची पिढी निरोगी कशी घडेल, हा विचार करणे आवश्यक आहे. श्रोतेहो, आपण हळूहळू रसायनांचा वापर कमी करून जैविक किंवा सेंद्रिय शेतीकडे वळायला हवे. कमी खर्चात शेती कशी होईल आणि उत्पादनात वाढ कशी होईल याचा विचार करायला हवा. आज शेतीचा खर्च खूप होतो, पण त्या मानाने उत्पादन मिळत नाही. आणि आपण जर जैविक शेती केली तर शेतीचा खर्च पण कमी होईल, माती पण चांगली राहील, उत्पादनात वाढसुद्धा होईल, तसेच सकस पौष्टिक अन्न आपल्याला खायला मिळेल आणि ते बाजारात चांगल्या दराने विकतासुद्धा येईल. शेतमालाला चव आणि गुणवत्ता चांगली असल्यामुळे भावसुद्धा चांगला मिळेल. आज एक वर्ग असा आहे की जो जैविक शेतीतून भाजीपाला, धान्य आणि फळे पिकवत आहे आणि चांगला नफा देखील मिळवत आहे. याच वर्गातील एक जैविक शेती मित्र कुर्रा, तालुका तिवसा, अमरावती येथील निखिल मधुकर टेटू. ते सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून जैविक शेती करत आहेत, तसेच प्रशिक्षण सुद्धा देतात. आज आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करूया. धन्यवाद सर. अगदी थोडक्यात आमच्या श्रोत्यांना आपला परिचय करून द्याल? सर, माझा परिचय, मी निखिल मधुकरराव टेटू, राहणार कुर्रा, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती येथील एक युवा प्रगतशील शेतकरी असून मी कोरोनानंतर माझी शेती संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने आणि जैविक पद्धतीने पिकवायला तयार केली. तसेच माझ्या शेतातून निघणारा जो भाजीपाला आहे, फळ आहेत, ते शुद्धता ऑर्गॅनिक पद्धतीने मी स्वतः घरून विक्री करतो. काही जे ऑर्गॅनिक स्मॉल्स तयार झालेले आहे त्यांनासुद्धा मी पाठवतो नैसर्गिक पद्धतीने. तसेच सर, मी एक शेतकऱ्यांना समस्या शेतीमध्ये खूप साऱ्या आहेत, अजून पण शेतीवर निराकरण 100% झालेलं नाही. त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना शेतकरी हा शेतीतज्ञ पुस्तकाचे स्वतः लिखाण केले 2021ला. आणि शेतकऱ्यांना त्यामध्ये मित्रकिडींचे काय आहे, शत्रुकिडी कुठली आहे, कुठल्या प्रकारच्या आपल्याला जमिनीमध्ये अळ्या आढळतात, त्याच्यानंतर आपण कुठल्या पद्धतीने शेती करावी पाहिजे, त्याच्यानंतर शेतात आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या स्वतः वनस्पती निविष्ठा तयार करू शकतो, यावर सुद्धा पुस्तकसुद्धा मी लिखाण केलेलं आहे. अरे वा, तर आपण या विषयावर बोलणारच आहोत. पण तुम्ही आता म्हटलं की तुम्ही नैसर्गिक शेती करता, तर तुमच्या मते निसर्ग म्हणजे काय आहे? निसर्ग म्हणजे म्हटलं तर सुरुवातीला आपलं जो निसर्ग आहे म्हणजे निसर्गाच आपला देव आहे. कारण की आज वायू नाही तर आपण नाही आणि जल नाही तो कल नाही, हे सुरुवातीपासून आपल्याला माहीतच आहे. आणि आजकालचे जे वृद्ध लोक वगैरे आहेत ते सांगतच आहे, तर जल नाही तो कल नाही. अगदी बरोबर. परंतु अग्नी हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहे. अग्नीच नाही तर आपलं अन्न कसं पक्वान होईल, कसं त्याला शिजल. तसंच पृथ्वी आणि मातीच नाही तर संपूर्ण सृष्टी नाही, कारण की तिथून निघणारं जे पीक आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. हे पंचतत्व. याच पंचतत्वाचा मी आधार घेऊन आणि अध्यात्माचा उल्लेख घेऊन मी स्वतः पुस्तक लिखाण केलं. आणि मी आज पण अध्यात्मावर आधारित शेती करतो. कारण की सुरुवातीला जे काही आपल्या शेतामध्ये तयार होत होतं त्याच्यामध्ये जो घरातील केर कचरा झालं, त्यांचं तो अलगतपणे जो सडलेला भाजीपाला, फळे ते शेतामध्ये कुजत होते आणि त्यांचं सरकं वगैरे फवारणी करून शेतात वापर करीत होते. तुम्ही पंचतत्वाची वापर करून शेती करता असं म्हटलं आहे. हो सर. तर हे पंचतत्व म्हणजे काय आहे? पंचतत्व म्हणजे काय आहे तर ज्याच्या शेतामध्ये जे गावरानी गाय, गोमाता आहे किंवा नंदी आहे तेच म्हणजे पंचतत्व. कारण की
ते जे गावरानी आहेत म्हणजे किंवा देशी आहेत त्यांच्यापासून जे मिळणारं हे आहेत, म्हणजे सपोज आपण ताक म्हणू किंवा दूध, त्याच्यानंतर पंचतत्वामध्ये आपण या गोष्टींचा समावेश करतो. त्याच्यामध्ये शेण झालं, मलमूत्र झालं, ताक, दही, दूध, तूप यांचा आपण शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर करतो. कारण की यांच्या जे दुधामध्ये किंवा ताकामध्ये जे विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिया आहे, अजूनपर्यंत तो बॅक्टेरिया कुठल्याच देशी गोवंशमध्ये नाही आहे. अगदी बरोबर. आणि आजकाल जे आपल्याला जे होस्टनच्या गायी पाहायला मिळतात, त्याच्यानंतर जर्सी गायीसुद्धा पाहायला मिळतात, तर ह्या फक्त एक क्रॉस ब्रीडिंग म्हणून तयार झालेल्या गायी आहे. कारण की या सर्वात जास्त केमिकलवरच त्यांना सुरुवातीपासून तर दूध निघेपर्यंत आणि जन्मापासून ते मरेपर्यंत सुद्धा यांना केमिकल दिलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला ते दूध किंवा त्याच्यापासून त्या गायीपासून होस्टन आणि जर्सी गायीपासून मिळणारं जे आहे ते आपल्याला विष मिळते. त्याच्यामुळे आज जे जन्मतात जे पिढी आहेत ज्यांना म्हटलं की दूध दिलं पाहिजे बाळांना, गाईचं दूध हे पौष्टिक राहतं, पण ते पौष्टिक नसून एक जहर देत आहे. आणि आज ते संपूर्ण जहर आपल्या भारत देशामध्येच नाही तर आज संपूर्ण विश्वामध्ये पसरलेलं आहेत. खरोखर अतिशय मोठी समस्या आहे. आणि तुम्ही जसं म्हटलं निखिलजी की हे जे 5 तत्व म्हणजे आपल्या जनावरांपासून आपल्याला मिळतात त्याचा वापर करून तुम्ही शेती करता, तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण काय काय करता? याच्या व्यतिरिक्त आपण म्हणजे शेतामध्ये मी विविध प्रयोग केलेले आहे. आतापर्यंत माझे 13 ते 14 प्रयोग झालेले आहे. त्याच्यामध्ये मी 6-7 प्रयोगमध्ये सक्सेस मिळवलेला आहे, यश मिळवलेलं आहे, पण बाकीचे प्रयोगावर अजूनसुद्धा माझं काम चालू आहे. निखिलजी, तुमच्याशी चर्चा करताना तुम्ही मगाशी बोलला होता या आपली चर्चा सुरू होण्याआधी, तर मला असं माहीत पडलं होतं की तुम्ही देशी बियाणांचं संवर्धन करता आणि सोबतच मधुमक्षिका पालन पण करता, तर याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? माझ्याकडे संत्रा ही फळबाग आहे. संत्रा माझा पूर्णतः विषमुक्त आहे आणि नैसर्गिक आहे आणि दरवर्षी मी नोव्हेंबरला विक्री करतो. पण संत्र्या पिकामध्ये मी जे काही कुठे ना कुठे ऊन वगैरे मिळतं, म्हणजे संत्रं म्हटलं तर पूर्णतः दाट आच्छादन राहते, खाली वरतं पण काही ऊन पडत नाही, पण जिथे तिथे उन्हाचे काही साईड राहतात, म्हणजे शेताच्या बाजूने मी देशी बियाण्यांचे संगोपन करतो. अच्छा. माझ्याकडे आजवर 25 प्रकारचे देशी बियाणे आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोहळं झालं, 3 प्रकारचे माझ्याकडे कोहळे आहे, 6 प्रकारची वाल आहे, त्याच्यानंतर पालेभाज्या आहेत माझ्याकडे 8-10 प्रकारच्या. तर हे मी खरेदी विक्री सुद्धा करतो. मी विद्यापीठाला सुद्धा देतो, विद्यापीठमध्ये मागणी येतात. मधुमक्षिका पालन म्हटलं तर मधुमक्षिका पालन मी नैसर्गिकरित्या करतो. माझ्याकडे 5 एकर संत्र आहे. 5 एकर संत्र्यामध्ये मी सुरुवातीला जेव्हा मधुमक्षिका पालन करण्याचा वेळ राहते तेव्हा मी गुळाचे फवारे मारतो, त्यांना पाणी उपलब्ध करून देतो. फुलांचे काही पिके आहेत, तण आहे, ते सुद्धा त्यांना अवेलेबल करून देतो. म्हणजे जेव्हा माझा संत्रा फुलोर अवस्थामध्ये येते तेव्हा त्या पॉलिनेशन, परागीकरण सर्वात जास्त करतात. त्याच्यामुळे माझा संत्रा गळ फक्त 5% राहते. जे नैसर्गिक गळ व्हायला पाहिजे ते म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून तर संत्रा विक्रीपर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत माझी संत्रा गळ फक्त 5 ते 10% राहते. कारण की मधमाशी प्रत्येक फुलाला परागीकरण करते, त्याच्यामुळे माझी संत्र्याची साईज डेव्हलपमेंट राहते. संत्र्याचा जो गोडवा आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही व्हिटॅमिन्स वगैरे राहतात ते सुद्धा एक विशिष्ट स्वरूपामध्ये राहते. आणि शुगरचं प्रमाण जे आहे, साखरीचं प्रमाण हे सर्वात म्हणजे जे बॅलन्सिंग आहे, बॅलन्सपेक्षा थोडं जास्त राहतं. कारण की मी खूपदा वगैरे टेस्टिंग सुद्धा केलेले आहेत. त्याचबरोबर मधमाशीमध्ये मी जे मडके राहते आपले छोटे, जे घागर वगैरे वापरतात आज, म्हणजे जुन्या आमच्या गावामध्ये वापरतात, तर त्या घागरीमध्येच ते मधमाशी स्वतः पोळी बनवतात. ते सातेरी माशी असो किंवा आपली साधी बारीक माशी असो किंवा सिरेना इंडिका माशी असो, त्या स्वतः शेतात राहतात. आणि आग्या मोडच्या माशा पण बऱ्याच आहे. आणि त्या संत्र्यावर 8 ते 10 दरवर्षी मला नॅचरली पोळे पाहायला मिळतात. त्याच्यातून सहज पण उत्कृष्ट पद्धतीनं, म्हणजे संत्र्याचं सहज म्हणजे खूप मोठं झालं, ते सुद्धा मला खायला मिळतात. आता महत्त्वाचं म्हणजे जैविक माध्यमाचा वापर करून तुम्ही शेती करता, तर जर सगळ्यांनी हा प्रयत्न केला तर नक्कीच मला असं वाटतं की आपल्या शेतीतून सुद्धा सोनं उगवायला काही वेळ लागणार नाही. म्हटलं की मधुमक्षिका पालन करता आणि त्याच्या शेतीमध्ये एक चांगला उपयोग होतो, तर याचा उपयोग शेतीसाठी कसा होतो? मधुमक्षिका पालनचा शेतीसाठी उपयोग असा होतो की त्यांच्या पायांना ते मकरंद म्हणजे परागकण चिटकवतात. म्हणजे फुलांचं पॉलिनेशन करतात. आता झाडावर जर जेव्हा फुलोर येतात, संत्रा झाडावर जेव्हा फुलोर येतात म्हणजे बहार येतो, तेव्हा त्या झाडावर नर आणि मादी फुलांची संख्या जास्त राहते. पण मधमाशी हे अशी एक विशिष्ट प्राणी आहे जे निसर्गाने आपल्याला दिलेली आहेत की ते नर फुलं गळतात, म्हणून नर फुलांचं मादीमध्ये रूपांतर व्हायला
फार मोठी गरज आहे. ते मग फुलामध्ये कुठलं पण असो, खरीप पीक असो, रब्बी पीक असो, फळबाग पीक असो, तर त्याच्यामध्ये मधमाशीने जर नर फुलाला परागीकरण करून जर ते मादी फुल केलं तर ते शेवटपर्यंत फळ गळत नाही. अच्छा. आणि आज जे संत्र्यामध्ये मोठ्यात प्रॉब्लेम आहे की संत्र्याला भाव नाही किंवा संत्र्यामध्ये फळगळ जास्त होते, ते मेन कारण त्याचेच आहे की मधमाशी त्या फलाला परागीकरण करत नाही. फुलाला परागीकरण न केल्यामुळे ते फळ शेवटी गळतोच. आज नाही उद्या ते गळणारच आहे, कारण की ते नर फुल आहे. आणि आपण जे कुठल्या पण प्रकारचे विशेषतः फुलामध्ये किंवा कुठल्या पण हंगामामध्ये जे फुलांची आपण शेती करतो किंवा कुठल्या पण पिकांची आपण शेती करतो, त्याच्यामध्ये मधमाशी परागीकरण हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की नर आणि मादी फुले येतातच, पण नर फुलांचं मादी फुलांमध्ये रूपांतर करणे हे मधमाशीला सर्वात मोठं जमतं. म्हणजे मधमाशा हे सुद्धा आपल्याला शेतीसाठी तितक्याच उपयोगी आहे. तसेही मध्यंतरी मी एका लेखात वाचलं होतं की जेव्हा शेवटची मधमाशी नष्ट होईल तेव्हा पृथ्वीसुद्धा नष्ट होईल. म्हणजे खरोखर मधमाशांचं इतकं जास्त महत्त्व आहे आपल्या सृष्टीसाठी, आपल्या निसर्गासाठी आणि नक्कीच शेतीसाठी सुद्धा तितकंच महत्त्व आहे. आणि शास्त्रज्ञ सुद्धा सांगून गेलेले आहे, जे अल्बर्ट आइन्स्टाईन आहे ते सुद्धा सांगून गेलेले आहे की ज्या दिवशी मधमाशी नष्ट होणार त्या 4थ्या दिवसापासून मानव सुद्धा नष्ट होण्याला सुरुवात होणार आणि पृथ्वी सुद्धा नष्ट व्हायला सुरुवात होणार. निखिलजी, मला एक अजून सांगाल की सेंद्रिय शेतीसाठी जे शेतात निविष्ठा तयार करत असतात, जैविक निविष्ठा ज्याला म्हणतात, तर या निविष्ठांचं महत्त्व काय? निविष्ठामध्ये सपोज आपल्याला जर आजची आपण थोडासा भाग घेतो, आपल्याकडे तूर, कापूस आणि इंटरक्रॉपिंगमध्ये आपण ॲट ए टाइम 4 पिके घेतो. म्हणजे कापूस पण आहे, तूर पण आहे, सोयाबीन पण आणि मूग पण आहे. तर मूग आणि तूर हे द्विदल धान्य पीक आहे. म्हणजे याला बाजारात मोठ्या प्रमाणे विषमुक्त नावाने प्रचंड मागणी आहे. त्याच्यामुळे या 4 पिकाची इंटरक्रॉपिंग म्हटलं तर आपण सुरुवातीला अजून पण शेतकरी कोणत्या तुरीला ड्रिंचिंग करताना मी पाहिलेलं नाही, पण माझं मी प्रशिक्षण देतो किंवा शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही तूर असो, कापूस असो, सोयाबीन असो किंवा कुठलं पण खरीप हंगामामध्ये जे काही पीक तुम्ही पेरणी कराल त्याला तुम्ही अवश्य ड्रिंचिंग द्या, आळवणी द्या. ते पण बॅक्टेरियाचे द्या. कारण की यावेळेस काय राहते, जमिनीमध्ये भरपूर ओलावा राहतो. ओलावा असल्यामुळे जमिनीमध्ये आपल्या जमिनीमध्ये जे काही सूक्ष्मजीव तयार होत असतात आणि पुन्हा आपण जर त्याच्यामध्ये एक ड्रिंचिंग केली, म्हणजे ज्याच्यामध्ये PHB हा बॅक्टेरिया आहे, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे, त्याच्यानंतर KMB बॅक्टेरिया आहे, रायझोबियम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, ॲझोस्पिरिलम आहे, त्याच्यानंतर ॲसोटोबॅक्टर आहे. ह्या बॅक्टेरियाची जर आपण जमिनीमध्ये ड्रिंचिंग केली तर आपल्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया हे बिलियनमध्ये वाढतो, बिलियनच्या पटीने वाढतो. आणि दरवर्षी शेतकऱ्याने एकदा तरी ही बॅक्टेरियाची अवश्य ड्रिंचिंग करायला पाहिजे. ते कुठलं पण पीक असो, त्याच्यामध्ये जमिनीमध्ये जर आजच्या कंडिशनमध्ये सूक्ष्मजीव जर आपले 30% असेल तर पुढच्या वर्षी आपले 40% होणार, 20 पटीने सूक्ष्मजीव वाढणार. कारण की जमिनीमध्ये बॅक्टेरियाची फार मोठी आज निवांत गरज आहे. त्याच्यामुळे आपण दरवर्षी बॅक्टेरियाची जीवाणू जे आहे, जैविक खते यांची पूर्तता करायला पाहिजे. तसेच आता काही जे जीवाणू जे आहे ते किडीनाशक म्हणून सुद्धा काम करतात. त्याच्यामध्ये मेटारायझम ॲनिसोप्ली आहे, वर्टिसिलम लेकानी आहे, बिव्हिरियम आहे, त्याच्यानंतर बेसियान आहे, हे सगळे काम करतात. याच्यावर सुद्धा मला बरेच काही रिझल्ट मिळालेले आहेत. जे आजचा पार्ट म्हटलं तर आता जुलै महिना चालू झाला. जुलै महिन्याच्या एंडिंगपासून होमनी अळी ॲक्टिव्ह होऊन जाते. जे होमनी अळी आज म्हटलं तर करोडो हेक्टरमधली पिकांचं नुकसान करते. ते भाजीपाल्यामध्ये आढळते, सर्वच पिकामध्ये आढळते. तिला जर नियंत्रण करायचं असलं तर आपण मेटारायझम ॲनिसोप्ली हा जो बॅक्टेरिया आहे, हा बॅक्टेरिया जर आपण जमिनीतून दिला तर 4थ्या ते 5व्या दिवशी आपल्याला होमनी अळी जे आहे किंवा उदळी आहे किंवा काही पर्सेंटमध्ये आपल्याला कटवर्म सारखे अळ्या दिसतात, त्या नियंत्रण होतात. हा प्रयोग सुद्धा तुम्ही करून बघितलाय का? हो. अच्छा. आणि तुम्ही बोलताना मग अशी म्हटलं होतं की तुम्ही ट्रॅप पण वापरता, म्हणजे कामगंध सापळे जे वापरता, तर शेतीसाठी त्यांचं महत्त्व काय आहे? हो. कारण की आज जसजसा आपला भारत देश कृषीप्रधान आहे तसा आपला भारत देश ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये खूप काही मोठी प्रगती केलेली आहे. आज प्रत्येक किडींची जी अळी तयार होते ते अळी नियंत्रण करण्यासाठी किंवा त्यांचे पतंग नियंत्रण करण्यासाठी भरपूर मोठे ट्रॅप्स, त्याच्यानंतर त्याचे कामगंध लुअर्स उपलब्ध आहे मार्केटमध्ये. परंतु शेतकऱ्यांना प्रशिक्षणमध्ये आपण माहिती देतो, मी माहिती देतो, त्याच्यानंतर कृषी विभागामार्फत त्यांना माहिती होते, पण त्यांचा अजून पण सुद्धा विश्वास बसलेला नाही आहे. परंतु आता आपण म्हटलं तर सुरुवातीला जर आता सोयाबीनमध्ये जर उदाहरण घेतो म्हटलं तर सोयाबीनमध्ये आता तंबाखूची पाने खाणारी अळी आणि केसाळ अळी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. सोयाबीनचे पानं खातात, त्याच्यामुळे सोयाबीन पिकांची वाढ होत नाही. कापूस पिकामध्ये सुद्धा आढळतात. तसे खरीप पिकामध्ये तर सर्वात जास्त कुठल्या पण पिकामध्ये आता आढळतात. तर आपण जर तो ट्रॅप जर लावला, म्हणजे त्याला कामगंध सापळा फनेल ट्रॅप म्हणतात. फनेल ट्रॅप आणि त्याचे जे लुअर्स येते ते लुअर्स स्पोडो ओ लूर म्हणून येते, स्पोडोप्टोरा लिटुरा.
अच्छा. तर ते जर लूर आपण वापर केली तर जे त्याच्या लूर त्या फनेल ट्रॅपमध्ये वापर केली तर 2 ते 3 दिवसापासून त्याचे जे पतंग आहे, जे पतंगापासून अंडी तयार होते, अंडी तयारपासून अळी तयार होते, ते आपण पतंग नियंत्रण करतो. म्हणजे आपण त्या लूरला वास मादीचा लावलेला राहते. आपण नर जर पतंग नियंत्रण केले तर आपल्याला मिलन होणार नाही. मिलन न झाल्यामुळे अंडी अवस्था तयार होणार नाही. अंडी नष्ट झाल्यामुळे अळी तिथे हे प्रश्नच निर्माण नाही. म्हणून आपण सहजपणे अळी नियंत्रण करू शकतो. म्हणजे तिथं आपलं पाण्याचं सुद्धा संवर्धन झालं, मातीचं सुद्धा संवर्धन झालं आणि जे आपला निसर्ग आहे त्यांचं सुद्धा संवर्धन होते. अगदी बरोबर. जसं तुम्ही म्हटलं की प्रशिक्षण सुद्धा देताना आपण यावर सुद्धा बोलणारच आहोत.